आता इथे न्यूजपेपर घ्यायला आली मी काल्लेरमध्ये. आता आपलं चिकन बघूयात, नाही तर करपा बिरपाचा. हो भाईसाहेब, सुगंध एवढा भारी सुटलाय ना, एकदम मस्त. सांगून काय गेले माहिती ग, बोलतो दादा आला ना का दादाला बोलतो उद्या वरती चढायला सांग, बोलते डांबर टाकायला सांग, बोलते त्याच्यामध्ये. मी नाही सांगला तो दादाचं काम बघ, तुझा काम बरं डांबर टाकायचं. आणि सुखी राहण्यासाठी माणसाला लागतंच काय, राहायला घर आहे, घालायला कपडे आहेत, जेवायला अन्न आहे, बाकी पाहिजे तरी काय अजून. कांचन कांचन पटिंग घुसले तिकडं का. हा हा बरोबर बरोबर. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या पूर्ण होणे अशा गणपती बाप्पाचं मला प्रार्थना करते. मला आज आहे मंगळवार आणि मी छानशा आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आणि कमलेश भाई फायनली पटापट जे काही काम आपलं बाकी होतं ते करण्यासाठी आलेला आहे. तर टेरेसवर आपलं काम सुरू आहे, तुम्हाला बॅकग्राऊंडला मशीनचा आवाज येत असेल. ओके, आणि चल आता माझी जी काही कामं बाकी आहेत सकाळची ते आता मी आवरायला घेते. खास करून खालून किचनमधून ना मांडण घेऊन आली भांडी ठेवण्यासाठी वर, कारण की भांडे ना किती दिवसापासून जाळीमध्ये टपामध्ये ठेवली होती. जी काही थोडीफार भांडी मी आणली होती वर, जेवढी लागत होती तेवढी, पण नुसतं पसारा वाटतो मला किचनमध्ये. आणि त्याच्यात कशा मग भाकरींच्या वगैरे ऑर्डर्स येतात ना, मग मला ते कॅन्सल करावे लागतात पसाऱ्यामध्ये. तर मग आज ना यांना सांगितलं मी की मला मांडण काढून द्या ती, आणि मग ती बरं घासून घेते आणि मग सुकली की लगेच भिंतीला कुठेतरी अटॅच करू बरं किचनमध्ये, आणि त्याच्यावर मग ती भांडी ठेवू. कारण की आता 1-2-3 महिने तरी आपल्याला वरच्या फ्लोअरवरतीच राहायचं आहे. त्याच्यामुळे पोरं पण अक्षरशः वैतागली ती पाण्यातून जाय. पण आता कालपासून पाऊस जरा बरा आहे, त्याच्यामुळे पाणी आपल्या घरातलं आता निघलेलं आहे. थोडंसं पाणी आहे, थोडंसं म्हणजे असं चिखल सगळं झालं आहे पूर्ण घरामध्ये, ते पण क्लीन करायचं आहे. पण आधी म्हणजे या सगळ्या काही गोष्टी करून घेते मला. ओके, आणि काल मी मार्केटमध्ये गेली होती तेव्हा मला तिथे पाईपलाईनच्या रोडला काही नर्सरी दिसली नाही. तर काल काय तुळशी वृंदावन आपलं आलेलं नाही आहे. तर बघू, आज मला काल्लेरला पुन्हा जायचं आहे, कारण की भाकरींच्या ऑर्डर्स किती दिवसापासून मी घेतल्या नव्हत्या. आता बरं टेरेसचं पण आपलं काम आज फायनल होऊन जाईल. तर एक उद्या परवापासून बरं, मग उद्या एक टेरेस बरं सगळं क्लीन करून घेऊ आणि मग भाकरींच्या ऑर्डर्स घ्यायला बरं मी सुरुवात करेन. त्याच्यासाठी पेपर आणि पिशव्या संपलेल्या आहेत, त्या आणायच्या आहेत मला. ते संध्याकाळी जाईन मी. ओके, चला मंडळी, आता कमलेश भैया पण आला आहे पत्राचं काम करायला. ओके, आणि आता दुपारचे काहीतरी 1-12-1 वाजायला आलं आहे. तर जेवण पण बनवलं आहे. जेवण म्हणजे मी सकाळीच बनवलं आहे, चपाती आणि भाजी. ओके, अजून चिन्मय नाही आला जेवायला, त्याला केलेला कॉल ते बोललं आहे ठीक आहे. आणि एवढा आता आवाज आहे नाही इथे, कारण की शेजारीच काम सुरू आहे, त्याच्यामुळे मशीनचा खूप जास्त आवाज येतो. आणि आज ना मांडण वगैरे सगळं घासून घेतलं, कारण की सध्या तरी वरच्या रूममध्ये जेवण बनवते ना, तर मग तिथे कसं प्रॉपर भांडी वगैरे ठेवायला काही नव्हतं. मग खाली जी आपली किचनमध्ये मांडण होती भांडी ठेवायची ना, मग ती आता घेऊन आली वर, आणि ते आता घासून उन्हामध्ये सुकायला ठेवली म्हणजे गॅलरीमध्ये. त्याच्यामध्ये भांडी बरं लावून घेईन. आता मग ते खाली सगळा पसारा आपलं करतो. ओके, हे बघा आता इथे न्यूजपेपर घ्यायला आली मी काल्लेरमध्ये.
पॅकिंगसाठी आपल्याला पिशव्या पण हव्या आहेत. संपल्यात मी भिवंडीवरून होलसेलमध्ये घेते, पण आता काय भिवंडीला काही जाणं म्हणजे शक्य नाही आहे त्याच्यामुळे आता काल्हेरला आली तर घेऊन जाते. हे बघा आता ट्रॅफिक म्हणून मी गाडी त्या साईडलाच पार्क केली आहे. बरं एकतर टेरेसवरती आपलं काम सुरू आहे, घरात कोणी नाही आहे, ट्रॅफिकमध्ये अडकायची अर्धा घंटा, त्याच्यामुळे गाडी त्या साईडलाच लावली आहे मी. चला आता जाऊयात. इकडे बघा सोपन भाऊ बसले ना आरामान. भाऊ बरं ना, पंढरपूरची वारी कशी झाली? हां 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 बरोबर हां हां बरोबर 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 हां हां बरोबर बरोबर. कांचन 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 पटिंग घुसले तिकडे का? हां हां बरोबर बरोबर कर कर. हा ना बरोबर हा ना. चला आता गावातून पण जाऊन आली, पूजा वगैरे करून घेतले मी आणि आता लक्की सोनूचे पाय शिजायला ठेवल्यात. अजून आमची भाजी बनवायची आहे. इकडे बघा मोनिशा आंबे घेऊन आले. तर लक्कीचं बघा, घे घे वाच की वाच की आंब्याला वाच की आंब्याला वाच की बाबू वाच की. दादा कुठे आहे? दादा दादाला आवाज दे, दादाला आवाज दे लवकर. मोनिश आलाय ना म्हणून तो शेपटे हलवत हलवत निघले. दादाला आवाज दे बाबू. लक्की दादाला आवाज दे. दादा बोल दादा. आंबा खाणार का तू? तू आंबा खाणार लक्कू? आता आंबे कापले ना का मग लक्कीची गंमत बघायची. मोनिश आता येताना मस्त आंबे घेऊन आलाय. चला आंबा कापू. चला आपण आंबा खायचा ना बाबू. चला बघा रेडीच आहे तो बघा. चला बोलली तिला की धावत धावत निघला. थांब लकीला देऊन दे पहिले. बघा ए बाबा माझा बोरबीट चावशील पागल आंब्यासाठी. बघा आमच्या घरचा डॉगी 2 खापा खाल्ल्या पण संपलं बाबू. जास्त नाही खायच्या. जेवायचं आहे ना आता आपल्याला. आता आपल्याला जेवायचं आहे बेटा, जेवायचं आहे आता आपल्याला, जेवायचं आहे. आता इथे मोनिशला आंघोळ करायला पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि आता एका साईडला आमची भाजी बनवायला घेतली. भाजी म्हणजे चिकन. ओके. आणि आता इथे लक्की सोनूचे पाय शिजवल्यात, थंड करायला ठेवले. ते थंड झाले की ना दोघांना पण देऊन टाकते. मोनिशचं पण आंघोळीचं पाणी तापले ना. पाणी आवरा नळाला आता भारी येतं ना क माणूस ज्या काही घाणं होणवलं असेल ना तो तर निघणार नाही, उलटा अजून घाणं होईल मातीच्या पाणी. मला तर वाटते प्रत्येक गावामध्ये आता असंच पाणी येत असेल नळाला. तुमच्या गावात कसं नळाला पाणी येतं ते कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. हां चला आता मी चिकन आदवतो इकडं. ना शेगडी आपली सकाळी जाऊन खालच्या वरती आणले, कारण का त्या मोठ्या शेगडीवर काय जमत नाही आणि टाईमपास पण जाम होते. एक शिजेल तेव्हा दुसरा आणि गॅस पण वाया जात होता ना, म्हणून ही शेगडी आणून इथे ठेवली आहे. आणि तुम्हाला माझा हे किचन कसा वाटतं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पाणी ओले ना टावेल देते दरवाजा काही उभा असतो. पाणी बदलली ना. हे बघा आता आपल्या घरातून पाणी निघालेलं आहे आणि वायपरने ते सगळं घाण वगैरे काढलं आहे मी. पण लाद्या खूप जास्त घाण झाल्यात, ते राहू द्या बरं आता, कारण की उद्या जर पुन्हा पाऊस पडायला लागला की पुन्हा तसंच होणार ते. ठीक आहे. आता आपलं चिकन बघूयात. नाही तर करपा बिरपाचा. हो भाईसाहेब सुगंध एवढा भारी सुटला आहे ना, एकदम मस्त. चला शिजू द्यात मस्त चिकन. आता मोनिश गेला आहे आंघोळ करायला. चिन्मय अजून आला नाही. रात्रीचे 9 वाजल्यात तरी चिन्मयचा काही पत्ता नाही. किती वाजता येतो काय माहिती त्याचं पूर्ण. पत्रा सेटचं काम तर आपलं कंप्लीट झालं आहे, फक्त डांबर टाकायचं राहिलं, कारण की अंधार पण खूप झाला आणि ते पण बिचारे अक्षरशः दमले आहेत आणि आले पण लेट. तर त्याच्यामुळे त्यांना पण उशीर झाला थोडंसं. 6:30 वाजेपर्यंत त्यांनी काम केलं आणि मग ते निघून गेले. तर आता ते बोलल्यात की 2-3 दिवसांमध्ये येतो आहे मी लाकडी वगैरे टाकायला. त्यांचं कुठे काम त्यांनी घेतलं आहे अर्जंट, ते त्यांना घ्यायचं आहे करून. मी बोलली ठीक आहे चल आपण पण एवढं तरी ॲडजस्ट करून घेऊ शकतो. आता पत्रा बसवला आहे म्हणजे हीच खूप मोठी गोष्ट झाली आपल्यासाठी. आणि अजून
दुसरं पण त्यांना काम सांगितलं आहे आपण, म्हणजे त्याच कामामध्ये दुसरं पण काम दिलेलं होतं. ती आपली जी समोरची गॅलरी आहे ना ती खराब झालेली ना पूर्ण, तर ती पण बनवायची आहे. कारण की लक्की सोनू कशी आहे, कधी कधी सोनू तर सांभाळून हे करतो पण लक्की बघत नाही. असं चकाटवकाट नुसतं बघते ना, धावते इकडे तिकडे पळते नुसतं. गॅलरी पण खाली पडायची भीती म्हणून गॅलरी पण बनवायची लगेच. पण ते दादा बोलले की 2 तारखेपर्यंत मला वेळ द्या, त्याच्यानंतर मी येऊन करून देते तुमचं काम. तर बोलले ठीक आहे चालला. हे बघा तुमचे दादा पण आले आता प्लांटवरून, दमलं वाटते. हाय करी दिल्या घेई किवला बापा उभा रे भेटली की बसायला भेटत नाही. मग आता ग्रामपंचायत ते फ्रीचं पाणी चालू गेले, मग कसं बसायला भेटेल. असं तर घे, आता काय करता, काम होतं तर करायलाच लागेल. फुलं घेऊन आली, फुलं भेटली ना. या रूम मध्ये जरा अजून एक बल्ब लावा ना, नुसतं काळोख दिसते ब्लॉग मध्ये. हां हां तिकडे ती वायरिंग होती तिकडली ना, पट्ट्या केल्या लावल्या ना, बरं झालं. आता ना मी काय बोलते तुम्हाला माहिती का, समोरच्या इथं तो बल्ब लावा, समोरच्या इथेच लावा बल्ब, म्हणजे असं चेहऱ्यावरती एकदम मस्त उजेड पडेल. आपण इथे बसून हां समोरच लावा. आता तो सांगून काय केलं माहिती का, बोलतो दादा आला ना का दादाला बोलतो उद्या वरती चढायला सांग, बोलते डांबर टाकायला सांग बोलते त्याच्यामध्ये. मी नाही सांगला तो दादाचं काम बघ, तुझा काम बरं डांबर टाकायचं. बोलते दादा को बोला इतना काम करणे के, मी सगळं दादा वरती चढा तर दुसरी पत्रा फुटतील. हा तो बोलते त्याच्यामध्ये काहीतरी अजून येते बोलते, आता ते त्यालाच माहिती कळते. नवीन डबा तो रेडी टू यूज असा लिहिलं डायरेक्ट. त्यांनी तो वाची नाही ना, काही नाही, तो आधीच पिसाललाय रेडी टू यूज. त्याला मी बोललो डब्यावरती लिवले वाच बरं. त्याला दादांना फुलं आणायला सांगितलेली, उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, सोपन भाऊंच्या दुकानातून. मी मगाशी विसरले घ्यायला. या गुलाबाचं फूल पण दिले, मस्त दिले स्वामींना. या आता जेवायला मस्त चिकन आणि भाकरी, ओके, लिंबू आणि कांदा. काय झालं, उठला काय, कसं झालं सांगा. चू कसं झाली सांग. चिकन मला तरी आवडला, मस्त लागतं एकदम चविष्ट. मसाला ना सुजाताईने आणलेला होता. आज ना जी भाजी बनवली ना, ते ताई मसाला घेऊन आलेला त्यांनी बनवलेला चवकारासाठी. आज त्यांच्या मसाल्यामध्ये भाजी बनवली, म्हणजे त्याने आणून दिलेल्या मसाल्यामध्ये भाजी बनवली. चविष्ट लागते एकदम मस्त. ताई मसाला एक नंबर झाला तुमचा, खूप चविष्ट लागतो, एक नंबर. चू कसा आहे, आत्याला थँक्यू बोल. ते मसाला घेऊन आलेला ना, धन्यवाद धन्यवाद बोलते, थँक्यू. बरं लागतं ना. दरवर्षी मला आता आत्याला सांगायला लागेल मसाला कुठून द्यायला. चला आता मस्त आमची जेवणं वगैरे आवरलेली आहेत आणि मोनिश झोपला आहे आता. तो बोलला की मी थोड्या वेळाच्या नंतर उठेन आणि मग जेवेन, कारण की आता त्याने 2 आंबे खाल्लेत कामावरून आल्यावर. तो बोलला की मी जरा आराम करतो, थोड्या वेळाच्या नंतर मला उठव अर्ध्या-1 घंट्यामध्ये, त्याच्यानंतर मी जेवतो मग. तर बरं ठीक आहे. तर आता आमची तिघांची जेवणं वगैरे आवरल्यात, लक्की सोनूचं पण सगळं झालं आहे जेवण वगैरे, ओके. आणि मंडळी कालच्या व्हिडिओला ना 1-2-3 दादांच्या कॉमेंट आलेत आणि त्याच्यातून एका दादांनी असं सांगितलं आहे की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, बघायला खूप आवडतात आम्हाला, आणि फक्त तुम्ही आयफोनमध्ये व्हिडिओ शूट करा जेणेकरून व्हिडिओची क्वालिटी चांगली येईल. तर दादा प्रयत्न सुरू आहेत माझे आयफोन घेण्याचे, पण एवढ्या लवकर नाही, कारण की अजून भरपूर काही माझी कामं पेंडिंग आहेत ती मला करायची आहेत. आणि काही महिन्यांनंतर तुम्हाला आयफोनमध्ये व्हिडिओ शूट केलेले पाहायला भेटतील. मी आयफोनमध्ये व्हिडिओ आत्तासुद्धा शूट करू शकते, कारण हे पण मला माझ्या मुलांचा आयफोन घेऊन
त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट नाही करायचे, तर मला माझ्या स्वतःच्या कष्टांनी कमवलेल्या पैशातून आयफोन घ्यायचा आहे आणि त्या आयफोनमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून देणार आहे. पण त्याच्यासाठी थोडे महिने तुम्हाला सुद्धा ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. थोड्या महिन्यानंतर तुम्हाला आयफोनमध्ये व्हिडिओ बघायला भेटतील, कारण की नक्कीच एवढे कष्ट करेन किंवा एवढी अशी म्हणजे मेहनत करेन ना की काही महिन्यांमध्येच आयफोनमध्ये मी व्हिडिओ शूट करेन आणि ते तुमच्यासोबत शेअर करेन. हा माझा शब्द आहे, ठीक आहे. आणि दुसरी एक मला कॉमेंट आली होती, त्यांचं नाव आहे निलेश दादा आणि ते आपल्या व्हिडिओवरती रोज कॉमेंट करतात, रोज मेसेज करतात आणि त्यांचा मेसेज एवढा भारी असतो, म्हणजे तुमचे सगळ्यांचेच मेसेज भारी असतात. पण ते जे दादा आहेत ना ते असं काही मेसेजमध्ये लिहितात, असे काही शब्द लिहितात ना ते खरंच म्हणजे एक मार्गदर्शन करतात असे त्यांचे शब्द असतात आणि त्यांच्या प्रत्येक मेसेजमध्ये मला काहीतरी शिकायला भेटतं किंवा मी काहीतरी अजून नवीन करू शकते किंवा मी माझ्या घरामध्ये हे काही बदल केले पाहिजेत किंवा भरपूर अशा काही गोष्टी, जसं की आपला मोठा भाऊ असतो आपल्या बहिणींच्या पाठी उभा, डोक्यावर हात ठेवून सांगतोय की नाही तू कर, मी तुझ्यासोबत आहे किंवा तू असं कर, याच्याने तुला असं होईल किंवा हे केल्यानंतर तुला ही गोष्ट म्हणजे होईल चांगली. तसं ते दादा मार्गदर्शन करतात. प्रत्येक कॉमेंटमध्ये त्यांचे असे शब्द असतात ना की एक पुढे जाण्यासाठी सपोर्ट किंवा पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन किंवा मी कोणकोणते बदल केले पाहिजेत किंवा मी कोणकोणत्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत त्याचं ते नियोजन वगैरे ते सगळं सांगत असतात मला. तर खरंच खूप भारी वाटतं तुमचे ते मेसेज वगैरे वाचून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल त्यांनी एक अजून कॉमेंट केली, त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की ताई तू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुखी आणि समाधानी असतेस, आनंदी राहतेस, ते बघून आम्हाला तुझा खरंच हे वाटतो. तर धन्यवाद दादा, तुम्ही माझ्याबद्दल असा विचार केलात. तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघता, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात त्याच्यामध्ये लगेच. आता तुम्ही जे मला सांगितलं की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहता, सुखी राहता, समाधानी राहता, ते बघून आम्हाला हेवा वाटतो तुमचा. तर आपल्याला आनंदी राहण्यासाठी खूप काही लागत नाही, ते आपल्यावरती आहे. आपण कोणत्या गोष्टींमध्ये आनंदी राहू शकतो. ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ते सुद्धा दुःखात आहेत, त्यांना सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं टेन्शन आहे. माणूस एक असा प्राणी आहे की त्याचं मन कधीच भरत नाही. किती जरी आपल्याकडे असलं ना तरी आपल्याला कुठेतरी आपल्याला कमीच पडतं काहीतरी. म्हणून सुख, आनंद, समाधान तो आपल्यामध्ये शोधायचा. ज्या काही आपल्या जवळ काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुख शोधलं ना तर आपल्याला कधीच दुःख वाटत नाही. किंवा दुसरी अजून एक मी इथे गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगेन की आपण जेव्हा अपेक्षा करत जातो ना, आपण जेवढ्या अपेक्षा करतो तेवढं आपल्याला दुःख, टेन्शन आणि आपली मानसिक स्थिती ही खराब होते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ती गोष्ट आपल्याला एवढ्या सहजासहजी मिळणार नाही. कोणतीही वस्तू असू द्या, पैसा असू द्या, दागिने असू द्या किंवा XYZ, भरपूर काही गोष्टी. आपण कोणाचं बघितलं नाही, ही सवय लेडीजला खूप असते, महिलांना खूप सवय असते. एखाद्या बाईची साडी बघितली की मग आपल्या घरामध्ये येऊन नवऱ्याच्या पाठी हात धुवून पडतात, मला तशीच साडी घ्यायची आहे, मला तेच पाहिजे, मला अशीच वस्तू पाहिजे. आपल्याला एवढं समजायला पाहिजे की आपले जे काही घरातली जी काही माणसं आहेत ती आपल्याला लगेच ती वस्तू नाही आणून देऊ शकत आणि आपण उगीच असतो हट्ट करत बसतो की मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला कसंही द्या, कुठूनही द्या. मग ते आपल्या घरामध्ये वाद विवाद, आपली मानसिक स्थिती खराब होते. आपल्या डोक्यामध्ये सतत तोच विचार असतो की हा त्या बाईकडे ती वस्तू आहे, माझ्याकडे नाही आहे. मग आपल्याजवळ जे काही असतं ना आपण त्यांच्याकडे कधी लक्ष देत नाही. आपलं लक्ष फक्त त्याच गोष्टीकडे असतं की नाही मला ती साडीच पाहिजे, मला हीच वस्तू पाहिजे, मला तीच वस्तू पाहिजे. मग आपण तिथे दुःखी होऊन जातो. म्हणून अपेक्षा करायच्या नाही. अपेक्षा करायच्या पण त्या स्वतःकडून करायच्या. स्वतःकडून जेव्हा आपण अपेक्षा करतो ना तेव्हा आपण दुःखी कधीच होत नाही. आपण एनी टाईम आनंदी राहतो, समाधानी राहतो. म्हणून अपेक्षा दुसऱ्याकडून नाही करायच्या, अपेक्षा स्वतःकडून करायच्या. कारण की आपण जेव्हा स्वतःकडून अपेक्षा करतो ना तेव्हा आपण म्हणजे संयम ठेवतो त्या वस्तूसाठी की नाही बाबा आपल्याला हे मिळवण्यासाठी आपल्याला अजून एवढे कष्ट करायचे आणि ते एवढे कष्ट करून आपल्याला अजून एवढे दिवस लागणार आहेत ती वस्तू मिळण्यासाठी. म्हणून अपेक्षा स्वतः
कडून जर केल्यात ना, तर कधीच आपल्याला दुःख, टेन्शन किंवा आपण जे बोलतो ना, हा ती समोरची व्यक्ती किती खुश आहे, किती आनंदी असते, बाबा तिच्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत, असं बिलकुल नाही. प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं टेन्शन हे असतंच, किंवा प्रत्येक माणसाकडे सगळ्याच काही वस्तू किंवा गोष्टी नसतात. पण आनंदी किंवा सुखी कसं राहायचं ते आपल्यावर आहे. आपण नुसतं वारंवार माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, त्याच गोष्टींचं जर आपण सारखं रणगाडा जर घेऊन बसलो ना, तर आपण कधीच आयुष्यामध्ये सुखी राहणार नाही. आणि सुखी राहण्यासाठी माणसाला लागतंच काय? राहायला घर आहे, घालायला कपडे आहेत, जेवायला अन्न आहे, बाकी पाहिजे तरी काय अजून? बाहेर फिरायला गाडी, अजून काय पाहिजे आपल्याला? जेव्हा मी अशा मुक्या प्राण्यांना रस्त्यावर अशी भटकताना बघते ना, बिचारे खाऊसाठी मागे मागे येतात ना, तेव्हा मी त्यांना बघते ना, तेव्हा मी स्वतःला सांगते की देवा, माझ्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत, मला अजून काहीच नको म्हणून. कारण की जेव्हा आपण ते बघतो ना, त्यांच्याकडे बघतो ना, तेव्हा आपल्याला समजतं. म्हणून मुक्या प्राण्यांना जास्त जीव लावा, मुक्या प्राण्यांमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवा, तेव्हा आपल्याला आपली किंमत कळते, किंवा आपण किती सुखी आणि समाधानी आहोत ते आपल्याला समजतं. तेव्हा आपल्याला असं कधीच वाटत नाही की माझ्याकडे ही गोष्ट नाही, माझ्याकडे ती गोष्ट नाही. देवाने आपल्याकडे सगळं काही दिलं आहे, पण माणूस एक असा प्राणी आहे ना की तो मरेपर्यंत सांगत असतो माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हे सगळं करता करता आपलं अर्ध आयुष्य निघून जातं, आणि जे सुख किंवा आनंदी राहायचं जो काही क्षण असतो ना, तो आपण तिथेच गमावलेला असतो. म्हणून ज्या काही आपल्याकडे गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये सुखी राहायचं, समाधानी राहायचं, आणि जास्तीत जास्त मुक्या प्राण्यांना जीव लावायचा, मुक्या प्राण्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा. बघा किती सुख मिळतं, किती समाधान मिळतं जगात. मला असं वाटतं की त्या व्यक्तीशिवाय सुखी किंवा समाधानी कोणी नसेल अजून. ओके. आणि मला घाम बघा आता किती आला, मी फॅन बंद केला आहे, कारण की फॅनचा खूप जास्त आवाज येतो त्याच्यामुळे. तर आता माझं हे म्हणणं किती जणांना पटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. भेटू आपण उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.